भाजपकडून आपले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना कानमंत्र देण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना एक विशेष सल्ला देण्यात आलाय। तो कोणता पाहूया। देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून विशेष असा कानमंत्र देण्यात आला। तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तरं देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईने उत्तरं देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका। चर्चेत बोलताना तुम्ही मांडणार असलेल्या मुद्द्यांचे पुरावे सोबत ठेवा। बोलताना देहबोली आत्मविश्वासपूर्ण असायला हवी। कोणी आपल्या पक्षाच्या विरोधात बोलत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे संतप्त भाव किंवा नकारात्मक भाव चेहऱ्यावर येऊ देऊ नका। पक्षाच्या धोरणाविरोधात आणि भूमिकेविरोधात एकही शब्द तोंडून निघणार नाही याकडे लक्ष द्या। ऑफ द रेकॉर्ड बोलणं टाळा, मुद्द्याचं बोला। अडचणीचा प्रश्न आला तर न चिडता संयमानं उत्तर द्या। भाजपकडून प्रवक्ते आणि नेत्यांना देण्यात आलेल्या कानमंत्रानंतर जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला। भाजपकडून 10 सूत्री कानमंत्र घेऊन नेत्यांना देणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तो 10 सूत्री कार्यक्रम घेऊन आमच्या पक्षातले काही लोकांना तो देण्याचं काम मी करेन। 10 सूत्री कार्यक्रम भाजपचं काही स्वीकारेन न स्वीकारेन हा भाग पुढचा आहे, पण किमान हा 10 सूत्री कार्यक्रम हा माझ्याकडं मागवेन। पक्षातल्या अनेकांना हे सुचवण्याची गरज आहे, ती सुचवेल। मला कल्पना नाही, तुमच्याकडनं मी ऐकतोय। आता आम्ही 30 वर्षापासून भाजपची आमची युती आहे। आमचं एक भावनिक युती आहे, आमचे कौटुंबिक नातं आहे। ही आजची युती नाही आमची। त्या 10 सूत्री आणि 15 आणि 20 याची आम्हाला कल्पना नाही, ते मीडियाला माहिती असतील, पण ही युती टिकली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। मुंबईच्या दौऱ्यावर असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार आणि खासदारांना हा कानमंत्र दिला होता। सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा, साधं राहणीमान ठेवत शेवटच्या घटकापर्यंत संपर्क साधा। सरकारची कामं लोकांना साध्या भाषेत समजावून सांगा। महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका। नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा। लोकांमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष जबाबदारी सोपवा। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून कार्यकर्ते, प्रवक्ते आणि नेत्यांना सल्ला देण्यात आलाय, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती किंवा चुकीचा संदर्भ लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।